नमस्कार. निरामय जीवन टॉक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व्रतवैकल्य, पूजा अर्चा, धार्मिक कार्य याला खूप महत्त्व आहे आणि सगळ्या महिला अगदी गृहिणींपासून ते नोकरदार स्त्रियांपर्यंत सगळेजण आपलं काम सांभाळून ही व्रतवैकल्य करताना आपण पाहतो. या व्रतवैकल्यांमध्ये काही सणांमध्ये आपल्याला उपवास हा करायला लागतो. पण अनेक महिला अशी तक्रार करतात की उपवास केल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप त्रास होतो. काय होतो त्रास? तर डोकं दुखतं, पोटात दुखतं, छातीत आग पडते, त्याच्यानंतर थकल्यासारखं होतं. मग ही जी लक्षणं आहेत याची कारणं काय आहेत? तर उपवासाच्या काही विशिष्ट पदार्थांमुळे तुमचं पित्त वाढत असतं किंवा त्यांचे ते पचायला जड असल्यामुळे ते नीट पचत नाहीत आणि मग थकवा त्याचा यायला लागतो किंवा पोटात बिघडतं. म्हणून मग उपवास करायचाच नाही असं नाही, तर एक विशिष्ट पद्धत आहे उपवास करण्याची. त्याप्रमाणे तुम्ही उपवास केला तर तुम्हाला त्रास होणार नाही. सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्हाला भूक लागते आपल्या नाश्त्याच्या वेळेला, त्यावेळेला तुम्ही राजगिऱ्याचा लाडू आणि दूध हे जर कॉम्बिनेशन घेतलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. किंवा एखादं फळ खा. ज्यांना शुगर असेल त्यांनी राजगिऱ्याचा लाडू न खाता राजगिऱ्याच्या लाह्या विकत मिळतात, त्या दुधात भिजवून खाल्ल्यात तरी देखील तुम्हाला त्याचा त्रास हा होणार नाही. त्याने फायबर, आयर्न, कॅल्शियम या सगळ्या गोष्टी नॅचरली तुम्हाला मिळतात आणि ऊर्जा तुमची टिकून राहते. दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे फराळाच्या वेळेला अनेक पदार्थ हौसेने करायची आपल्याला सवय असते. उपवासाचे डोसे असतात, उपवासाची खिचडी असते, इडली असते उपवासाची, त्याच्यानंतर वऱ्याचे तांदूळ, दाण्याची आमटी. पण ह्या सगळ्या पदार्थांनी तुम्हाला त्रास होतो. हे सगळे पदार्थ पचायला जड असतात. म्हणून साबुदाण्याची खिचडी खाऊ नका असं मी नाही सांगणार. दुपारी खायला हरकत नाही आहे, पण प्रमाणतः कमी खा. त्याच्या जोडीला तुम्ही 2 वाट्या ताक प्या, काकडीची कोशिंबीर खा, त्याच्यानंतर लाल भोपळ्याचं भरीत खा. यामुळे होणार आहे काय की पदार्थ जरी कमी पोटात गेले तरी ऊर्जा भरपूर टिकून राहणार आहे, कारण की आपण भरपूर फायबर पोटात घेणार आहोत. संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आपल्याला वाटतं की काहीतरी तोंडात टाकावं, भूक लागते. मग अशा वेळेला तुम्ही सरबतांवरती भर दिला पाहिजे. लिंबाचं सरबत घ्या, शहाळ्याचं पाणी प्या. शहाळ्याचं आतलं जे खोबरं असतं ते सुद्धा खूप पौष्टिक असतं, ते सुद्धा खाल्लं तरी चालेल. कोकमचं सरबत प्या, ते पित्तशामक असतं. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट थोडे खायला हरकत नाही आहेत. भाजलेले शेंगदाणे खा, त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळणार आहे. घरी केलेलं पनीर खा, त्याच्यातही तुम्हाला प्रोटीन मिळून तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. गरम दूध हळद घ्या किंवा नुसतं गरम दूध किंवा तो थोडीशी कॉफी घालून कॉफी घेतली तरी चालेल. अशा पद्धतीनं जर तुम्ही उपवास केलात तर तुम्हाला पित्ताचा त्रास हा खूप कमी होईल किंवा होणार पण नाही असा माझा विश्वास आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की काही सणांमध्ये हा दोन्ही वेळेला उपास असतो आणि काही याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला उपास हा सोडला जातो. आता उपास सोडताना आपण असा विचार करतो की दिवसभर आपण काही खाल्लेलं नाही किंवा प्रमाणतः कमी खाल्लेलं आहे, मग भरपूर आपण पदार्थ केले पाहिजेत. पण इथेच चूक होते. ज्या वेळेला आपण भरपूर पदार्थ रात्रीच्या वेळेला खातो त्यावेळेला पचनशक्तीवरती ताण येतो आणि मग दुसऱ्या दिवशी तुमचं पोट हे बिघडायला लागतं. म्हणून एक तर ते लवकर जेवलं पाहिजे. 7:30 पावणे 8च्या वेळेला तुम्ही उपास हा सोडला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुगाची खिचडी, एखादी कोशिंबीर किंवा 2 फुलके, एखादी भाजी असा हलका आहार तुम्ही घेतला पाहिजे. या सगळ्या प्रकारांनी होणार आहे काय की तुमची श्रद्धा पण सांभाळली जाते आणि तुम्हाला उपवासाचा त्रास पण होत नाही. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.